आम्ही माणसांपेक्षा जास्त गाड्यांना जपतो. रोबोट्स एक्सचेंज आजार गवत. आमच्या एका मित्रांनी छान प्रकारे टप्पा मारलेला आहे. त्यांचं नाव आहे मानिने श्री श्री श्री. काय नाव? बटाटा टाकला का ग? आग्रा बनव फक्त. Like it's a shawarma येतो, shawarma येतो. Many people are not aware about what is shawarma and what is shawarma. ह्याला सगळ्या स्टॉलवरचे मोदक ट्राय करायचे. This one is extra creamy. स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो हाच आहे का स्वर्ग? अशी चटणी चपाती आणि रस्सा. बघू आता कसा येतो रस्सा. हो, इकडे माउंटेन्स आहेत. इथे आपली रूम आहे, आपली गाडी आहे. समोर जर तिकडं पाहाल तर नारळाची झाडं आहेत आणि नारळाच्या झाडांच्या मागे बीच आहे. इकडे नमस्कार मित्रांनो, शुभ प्रभात. स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉग मध्ये. जाताना आम्ही जाणार आहे तामिनी घाटामार्गे माणगावपर्यंत. कुठूनही गेलो तरी म्हणजे खालापूर वरून गेलो काय आणि तामिनी मार्गे गेलो काय, माणगावला तो रस्ता एकत्र येतो. मग तिथून पुढे आरबी बीच. उद्याचा प्लॅन असा आहे की दिव्यागरला जाणार आहे मंदिरात. बाकी अकॉर्डिंगली कळवतोच. गाडीची टाकी फुल केली आहे, हवा चेक करून घेतली आहे, सगळे सेट आहे. आता फक्त या लोकांना उचलायचं आहे आणि निघायचं. तन्मय आता सकाळीच इकडून वाघोलीवरून आलाय पूर्ण आणि 560ची रेंज आहे. टाकी फुल आहे आणि आपण थांबलो आता या सिग्नलवरती, ज्याचं नाव आहे खंडोबा माळ चौक. अशा प्रकारे आम्ही आता श्रीवर्धन या ट्रिपला निघालोय. फारच दिवसानंतर या ग्रुप सोबत ट्रिप होते. इट्स बीन मोर दॅन 9 months. मोर पीपल आर मिसिंग हिअर बट दे आर नाउ इन जर्मनी, US, UK. ठीक आहे, काय होऊ नाही शकत. आम्ही आमचंच जातो तिकडे. आम्हीच प्रयत्न करतो यायचं. फक्त तिकडे राहायचं वगैरे सोय करा तुम्ही. काय बोललात तर बोल. आता विशाखा जर येताना जर आली तर ती 4-5 थैल्या घेऊन येईल. पकडा पकडा गेट तर उघडा ना असं म्हणून. लेट्स सी काय होत आहे. मला वाटतं असंच आहे काहीतरी. बघू. आमच्या एका मित्रांनी छान प्रकारे टप्पा मारलेला आहे. त्यांचं नाव आहे मानिने श्री श्री श्री. काय नाव आहे? शुभम श्री सुतार. शुभम श्री सुतार. ही छान प्रकारे टप्पा मारले. वेळेला कारण तुम्हाला ऐकायचं असेल तर आपण त्यांनाच भेटूया. त्यांच्याकडनं समजून घेऊ आज प्रायोरिटी कोणाला आहे. लाईक एक्झॅक्टली विषय झालाय का. तर आली आहे पोरगी तब्बल 20 मिनिटांनी खाली. आणि काय काय आणलं विशाखा तू? दाखव आमच्या प्रेक्षकांना. मी स्वतः हाताने बनवलेले सँडविच आणले. ओके. त्याच्यानंतर मी बिस्किट्स आणलेत खूप सारे. मी टँजरीन आणलेत खूप सारे. खूप सारे दोनच आणलेत आहेत मागे डिके मध्ये. ओके. तर आणखी आणले पण मी विसरले काय आणले. सो आतासाठी एवढंच आहे. पुढे जाऊन आम्ही घेऊ. त्याचा टाइम आम्ही वाचवणार आहे याच्यातून. येस. आणि वी आर हेडिंग स्ट्रेट टुवर्ड्स तामिनी घाट. कारण माझी स्पेशालिटी आहे सँडविच आणि मी खूप छान सँडविच बनवते. तन्मय दादाने खाल्लेलं आहे. वाव. याने खाल्लं नव्हतं म्हणून माझा असा प्लॅन होता की मी आता सँडविच घेऊन येईल ज्याच्यामध्ये खूप सारं प्रोटीन असेल. पण पनीर नाही टाकले तू? मी पनीर नाही टाकले पण बाकीच्या गोष्टी टाकलेल्या आहेत. जसं की आहे खूप सारे इन्ग्रेडियंट्स. मी रिव्हील नाही करणार आहे माझी आम्ही रेसिपी. खाताना सांगतो तुम्हाला काय काय प्रोटीन आहे. A few moments later. तर आत्ता वाजले आहे 9 आणि आम्हाला खूप जास्त भूक लागली आहे. सो आम्ही गाडीमध्ये सँडविच खायला चालू केलेलं आहे. आणि हा आमचा तन्मय दादा. छान टेस्टी असं सँडविच बनवलेलं विशाखाने. सो हे ॲक्च्युली मल्टीग्रेन सँडविच आहे विथ चीज अँड लॅटेस अँड अदर व्हेजीस. आणि हा आमचा तन्मय दादा. तन्मय दादा थँक्स विशाखा. वेलकम. आणि काही एका मित्राला नाही खायचे तर त्याच्यामुळे तो गाडीवर फोकस करतोय. आणि हा आम्ही त्याला ड्रायव्हर म्हणून सध्या हायर केलेले. आणि हे आमचं मल्टीग्रेन सँडविच.
मित्रांनो हे मला पण काय आता राहत नाही आहे, सो मी उजव्या हाताने सँडविच खाणार आहे आणि डाव्या हाताने मी स्टीअर करणार आहे. तर हा फायदा आहे ऑटोमॅटिक पण गाडी वाजवते. घेतल्याचा. तुला असं म्हणायचं का तुला याचे दुष्परिणाम जेव्हा तू तामिनी घाट क्रॉस करशील ना आणि एखादी तुला डिझेल गाडी भेटेल जाताना आणि ती पण मॅन्युअल, तेव्हा तुला रिअलायझेशन होईल की मित्रांनो ऑटोमॅटिक गाड्यांचं पोटेन्शियल ट्रॅकवर दाखवायचं असतं, स्ट्रीटवर. हे आता तुम्हाला आता हे स्वतःला तुम्ही सहानुभूती सांगण्यासाठी देण्यासाठी हे सगळं तुम्ही बोलताय. बाकी काही नाही दुसरं. ओके, सो बॅक टू अवर मेन टॉपिक सँडविच. सो तन्मय दादा अकॉर्डिंगली टाकलेला आहे गाजर गवत. सो तुम्हाला जर गाजर गवत काय आहे माहित असेल तर आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवा. आणि आता हे सँडविच मी त्याच्या हातातनं घेतेय कारण तो डिझर्व नाही करत हे गाजर गवत. सो वापस कर माझं सँडविच. तर कसं आहे सँडविच? गाजर गवत केजी आहे. क्रेझी क्रेझी. ओके. मला केचप टाकून दे ना. एवढं तू आता आम्हाला सेवा मागतो ना, पाण्याची बॉटल दे, केचप दे, तुझी बायको तुला अशी भेटणार आहे ना. जिनको क्या तकलीफ है भाई, क्या तकलीफ है इनको? सगळं मला भरवणार आहे. सगळं भरवणार आहे. असं जर झालं तर फारच चांगलं. तेरे मुंह में घी शक्कर. ठीक आहे. आय एम गोइंग अहेड विथ द बेस्ट. आयुष्यात एवढं कमायचे खाटे आपल्याला की असं एखादा विला राहायला पाहिजे. केवढा क्रेझी विला आहे तो भाई. केवढा विला नाही आहे, एखादा हे लॉन आहे resort आहे. मिशिगनला लॉन. मग सँडविच कसं बनवत? भाकरा बनव फक्त. मग असं हातावर बनवतो का? ताटात येडे. पण बनते भाकरी ऍक्च्युली. हा, हातावर बनवतात. जे स्किलफुल लोक असतात ते हातावर बनवतात. आता मी एवढा स्किलफुल आहे का? ऐक ना, शिकतो. ती आपली मी भाकरी. सांगते तुला, माझ्या घरी माझी आईला तू ते जेवढंच जमत बनवता नाही. नाही माझी हे बघ, माझी आईला कोणती जमते? थापून, जे पोळपाटवर ठेवतात आणि थापून बनवतात, ती माझी आई बनवते. माझी गाठ पण पडली बनवतो. बनवते. माझ्या ज्या मोठ्या आई आहेत ना, म्हणजे घरी जे नेटिव्ह प्लेसला राहतात, ते असं थोडं जे त्यांचं कणी असतं ते थोडं असं ओल्लं काइंड ऑफ असतं आणि ते हातावर असं करत बनवतात आणि काइंड ऑफ तव्यावर आणि डायरेक्ट तव्यावर टाकतात. दोज माझ्या आजी तसे बनवते. मी तशी बनवते, पण एवढी बनवते एवढी आणि मग खाली ठेवून. बरोबर आहे विशाखा, तुझा हात पण तेवढा छोटा आहे की तुला ते भापायला पण 5-10 मिनिटं लागतात. एवढं पण छोटं नाही. आणि ते प्रेशर ऍप्लिकेशन एवढं प्रिसिजन भारी. करायला लागतं आणि भाई. भाकरी शिकली ना तू स्वयंपाक मोर करू दॅन शकतो. प्रेशर ऍप्लिकेशन. तुला तू कणिक किती ओला ठेवला आणि किती नाही ठेवला, दॅट इज ऑल्सो मेन आणि तू पॅरामीटर. किती आणि फिरवतो ना ती भाकरी, ते पण लय इम्पॉर्टंट आहे. माझे एका हाताने करते, 2 हाताने नाही करते, दोघांनी करते. एकाने बनते, दोघांनी बनते, पण ती फिरली पाहिजे. झुक 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 झुक. झोप ती फिरले नाही की संपलं मग. हा. भाकरी इज नॉट गोइंग टू बी देअर. तर आता आम्ही आलो आहे इथे बाशोस कॅफेला, जो आहे तामिनी घाटाच्या बरोबर अलीकडे, म्हणजे घाट सुरू व्हायच्या बरोबर अलीकडे. आणि खूपच भारी व्ह्यू आहे. समोर असा लेक आहे पूर्ण, आणि पूर्ण लेक व्ह्यू कॅफे आहे. अँड द मेन्यू सीम्स ऑल्सो गुड. सो लेट्स सी. तन्मय आता येतो आता, आल्यावरती आम्ही ऑर्डर करू. बाकी शॉर्ट्स तुम्ही पहा कॅफेचे. तर नमस्कार मित्रांनो, इथे बाशोस कॅफेला आमचा ब्रेकफास्ट झालेला आहे. आणि तन्मयादाचा एक इंटरव्ह्यू कॉल चालू होता, सो कॉल्ड कोणत्या कंपनीचा. सो दॅट्स वाय वी स्पेंड लाईक हाफ ॲन आवर रोमिंग हिअर अँड देअर, क्लिकिंग फोटोज अँड स्टफ. अजून पण साहेबांचा कॉल चाललेला आहे, तुम्हाला दाखवतो. इकडं बघू आता, संपल्यावरती निघायचा प्लॅन आहे. ऑलरेडी 11:30 वाजलेत. आम्ही इकडे 10 वाजता आलो होतो, म्हणजे ऑलरेडी मोर दॅन 1.5 आवर आम्ही स्पेंड केला इथे.
निघतोय पण आता, पण इट वॉज वर्थ इट बिकॉज ऑफ दिस व्ह्यू. दिस हॉटेल मिस्टर प्रणय. फायनली कॉल झालेला आहे सरांचा आणि भाऊंचं रेकमेंडेशन Call होतं नाही, इथं interview झालेला आहे. थांबवलं. इंटरव्ह्यू झालेला छान प्रकारे मी नाही बोलून आलो त्यांनी. आहे, सिलेक्शन झालं होतं, पैसा पण देत होते, पण पैसा देत नव्हते. पैसा देत नव्हता. सो कसं वाटतंय? छान वाटतं. 1:30 वाजतील यायला. हो 1:30 वाजता. तामिनी घाटात आहे. हो या दोघांच्या मध्ये मी अडकलो. एक नुसती फोटो काढते आणि एक नुसतं फोनवर. ए उठाले रे देवा, उठाले रे बाबा. तर यांचे फोटोज काही संपत नाही यार. हेच ते दोघं. आणि फायनली आम्ही आता निघालो इकडे, आणि इकडे यांचे स्टे पण अवेलेबल आहेत. आणि ही आता चालली होती बरं, एका वॉचमॅनला हाकललाय परत वरती. असं काही नाहीये, मी पोज देते. हाकललाय. मागच्या वर्षीची गाडी चालवून पाहिली का त्यांना माझा? ती फालतू गाडी होती ना, ती गाडी एंडला जाऊन लॉक व्हायची. म्हणजे वेलोसिरॅप्टर चालवली ना, वेलोसिरॅप्टर कसं स्टिअरिंग लॉक हे बघ, हे बघ, हे बघ. असं कसं घुसला नको, थांब, थांब, थांब. माग बघ. काय गाडी आहे, थांब. तामिनी घाटात थांबलो होतो जरा, सगळं नेचर वगैरे पाहायला. आणि या इथेच बघा काय सीन झालाय मोठा. एक गाडी दरीत जाता जाता राहिली आहे बाई. नशिबान तो ड्रायव्हर थोडक्यात वाचलाय. माझे पप्पांचे जाते तिथे बैल आडवे आला किंवा एखादी नीलगाय आली किंवा काही जर इथून असं पळत आलं तर काहीच करू शकत नाही माणूस. हा माणूस, अरे ऍक्सिडेंटलीच होतात. म्हणून आपण जेवढ्या कंट्रोल मध्ये गाडी चालवू शकतो तेवढ्या ह्याच्यात चालवायची. तो चिखलवाडा म्हणतो ना, There's no need to drive fast. Just increases the percentage of risk. We're not in a hurry. I'm not being paid. Right now with zero incentive or reward. Why would I drive fast? मला ती रेसिंग लाईन फॉलो करायला आवडते. हा, पण इथेही रेसिंग लाईन फॉलो करायला स्कोप नाही ना. कोणी जर दुसरं जर आलं तर आपल्या गल्लीतच रेसिंग लाईन फॉलो करायची लाईटली. तुला या हे मधले डबल असले, येल्लो असले, एक सिंगल राईटला असले, लेफ्टला असले, त्याचा मिनिंग माहिती आहे का? युएस मध्ये फार कमी कट असले तर ओव्हरटेक करू शकतो. जर सिंगल स्ट्रॅप आहे म्हणजे ओव्हरटेक, नो ओव्हरटेकिंग लेन. आणि डबल येलो स्ट्रॅप आहे तर एकदम नाहीच. किती सुंदर व्ह्यू आहे. मी ना माझी I-20 अशा व्ह्यूला ओपन केली होती कशी, बाजूने 3 माउंटेनची व्ह्यू आहे दूर दूर. आणि मी असं लिहिलं होतं डन विथ 1 लाख किलोमीटर. त्याच वेळेस 1 लाख झाले होते. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही तामिनी घाट केलेला आहे क्रॉस आणि वाजलेत 12:41. नाश्ता तर खूपच झाला होता, त्यामुळे आता विचार करतोय की हॉटेलला जाऊनच जेऊ, जिथे आम्ही हॉटेल बुक केलंय. त्यांना आता फोन करून सांगतोय की एक मस्त सुरमई थाळी, रवा फ्राय, एक प्रॉन्स रवा फ्राय. आणि हे दोघं तर व्हेजिटेरियन आहे. कोकणात जाऊन कायच खाणार आहे, कोबीची भाजी आणि वांग्याची भाजी. आय डोंट नो, ओनली मी. टाइम नोट डाऊन करू गाईज. एक रिअलायझेशन झालंय की तो शर्मा नाही, तो शॉर्मा येतो. मेनी पीपल आर नॉट अवेअर अबाउट व्हॉट इज शॉर्मा अँड व्हॉट इज शर्मा. ठीक आहे, तो सांगेल ना.
अहो कुठून अहो कुठून अहो कुठून अहो कुठून नमस्कार मित्रांनो. तर आलोय आपण आता श्रीवर्धन गावामध्ये आणि गावात एंटर केल्याच खूप क्रेझी अशी ट्रॅफिक लागलेली आहे. 2-3 ट्रक असे घुसले आहेत. आता सगळं चॉकअप झालेलं आहे. आता किती वेळ लागतोय इथून निघायला आणि 10 मिनिटामध्ये पोहोचत आहे आता आम्ही आमच्या बुक केलेल्या रिसॉर्टवरती आणि साधारण 1:15 वाजलेत. लेट्स सी. आणि आलेलो आहे आपण श्रीवर्धन या ठिकाणी आणि ह्युमिडिटी लगेच फील व्हायला लागली. समोरच समुद्र आहे, दाखवतो जर दिसत असेल तर. ते नारळाची झाडं, नारळाच्या झाडांच्या मागे समुद्र आहे. चांगली आहे, नवीनच प्रॉपर्टी आहे आणि आधी रेडी करून ठेवलेल्या आहेत सगळ्या गोष्टी. तर आता मी रूम पहिले पाहून घेतले कसे आणि ओव्हरऑल इट्स क्वाईट अ नाईस प्रॉपर्टी. रूमचे टूर देतो तुम्हाला. सो दिस इज अवर रूम अँड दिस इज द बेड, द एक्स्ट्रा मॅट्रेस विच दे हॅव गिवन. AC नवीन, पेंट नवीन आहे, सगळं नवीन आहे, एकदम कडक वास येतो आहे. दिस इज द बाथरूम. AC नवीनच प्रॉपर्टी आहे त्याच्यामुळे ओव्हरऑल क्वाईट अ नाईस एक्सपिरियन्स और क्वाईट अ नाईस प्लेस टू स्टे. इकडे माउंटेन्स आहेत, इथे आपली रूम आहे, आपली गाडी आहे. समोर जर तिकडं पाहाल तर नारळाची झाडं आहेत आणि नारळाच्या झाडांच्या मागे बीच आहे. इकडे गाईज मेट सलमान. कितवीमध्ये शिकतो तो आता? 6वीमध्ये. अरे वा. कसं वाटतंय तुला या नवीन हॉटेलचे ओपनिंग झाल्यावरती? बेस्ट वाटते. तर गाईज ही आपली सेकंड रूम आहे, विशाखाची रूम. अँड यू कॅन सी इट्स ऑल्सो क्वाईट अ गुड प्लेस. हिरव्या कलरमध्ये ही रूम आणि इकडे पण बऱ्यापैकी चांगलं आहे वॉशरूम. म्हणजे आत्ता 13 तारखेला ओपनिंग झालं असं म्हणता येते. सो इट्स क्वाईट अ क्रेझी प्लेस टू स्टे. सो जे कोणी श्रीवर्धनला येत आहेत, डू विजिट. हॉटेलचं नाव, पत्ता, ॲड्रेस सगळं इथे खाली टाईप करतो. इकडे मागे डोंगर आणि चिक्कूची बाग, आंब्याची झाडं, क्रेझी. काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, ओके मध्ये आहे. तर नमस्कार मित्रांनो. आलोय आम्ही रूममध्ये, मस्त फ्रेश झालोय आणि थोडा वेळ पडलेलो आणि आता मस्त जेवण आलंय आमचं. लोकांची घासपूस आली आहे, काहीतरी खातायत. विषय काय का मेनू मध्ये घासपूस आहे. सांग ना. चपाती आहे, हां पापड आहे मस्त घरी बनवलेला, टेस्ट Okay. एकदम छान लागते त्याची. हां ही चटणी आहे, हां हे मटर पनीर आहे, ओके. ही सुकी मटकीची भाजी आहे, हे होममेड लोणचं आहे आणि वरण ओपी. आणि मला बिचाऱ्या गरीबाला वाट पाहायला लावतायत. माझी फिश थाळी आहे, त्याच्यामध्ये येणार आहे मस्त रवा फ्राय, सुरमई फिश, थोडी सुकटाची चटणी, चपाती आणि रस्सा. मित्रांनो, आताच पाणी शिकले तोंडाला. बघू आता कसा येतोय रस्सा. आणि आली आहे आमची फिश थाळी. वा, याला म्हणतात जेवण. बघा केवढी मोठी सुरमई, रवा फ्राय, बाजरीची भाकरी, रस्सा आणि 2 चपाती घेऊन ये. भात. मस्त जेवण आलेले आता. बघा, अरे सुरू करतो. अशा प्रकारे आम्ही सुरमई थाळी आणि व्हेज थाळी खाऊन आता एक छान प्रकारे झोप काढली आहे 15 मिनिटाची आणि फ्रेशमध्ये कोस्टल रोडकडे निघालो आहे. तर आमचे ड्रायव्हर मिस्टर प्रणव खाटेकर अलॉंग विथ विशाखा अँड तन्मय राठोड. सो लेट्स सी ऑन द कोस्टल रोड गाईज.
अशा प्रकारे आम्ही छोट्या छोट्या गावाच्या रस्त्यामधून कोस्टल रोडकडे निघालो आहे. आरवी बीचवरनं दिव्यागर कोस्टल रोड. यामध्ये काय फक्त ट्रॅफिक त्यात मी राहतो वागवलेला. हा आरबी बीचवर का तू आलायस का प्रणव इकडे पहिले? मग तुला कसं माहिती मॅपवर का पाहिलंय आरवी भाई. बीच? See? Oh, nice. इथं बघा आम्ही एका बरोबर कॉर्नर आलो तर खूप साऱ्या गाड्या लागलेल्या आहेत आणि मागे आहे भला मोठा बीच समुद्र आणि इकडे आहे डोंगर. तर आम्ही आलो आहे आता आरवी बीचवरती आणि खूप इन्सेन असा सनसेट पॉईंट होता. खूप भारी फोटोज काढले तिकडे, खूप सारे फोटोज काढले भारी म्हणण्यापेक्षा. आणि इंस्टाग्रामवर ऑलरेडी ते फोटोज पोस्टेड असतीलच, यू मस्ट हॅव ऑलरेडी सीन इट. आणि आमचा प्लॅन ॲक्च्युली असा होता की इथे येऊन या बीचवरती बसून थोडं जरा टाईम लॅप्स वगैरे काढायचा सनसेटचा. पाहू शकता तुम्ही केवढा मोठा बीच आहे, क्रेझी. आणि बट फोटो काढण्यात इतका टाईम गेला आहे की पॉसिबल नाही झालं ते. आणि आता आम्ही जरा इकडे अंधार होईपर्यंत थांबेल आणि मग निघेल इकडं. सगळेजण खेळतात मस्त. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डे 2 ब्लॉग श्रीवर्धन. आणि सकाळचे वाजले 8:30 आणि हे अजून लोक आवरतातच आहे. आणि प्लॅन असा होता की 7 वाजता उठून बीचवर वगैरे जायचा. हे दोघं उठले नाही, मी उठून रेडी होतो, मॉर्निंग वॉक वगैरे घेऊन आले आणि आता आवरत आहेत. आणि जाईल आता थोडं बीचवर वगैरे भिजेल, परत येईल आवरल आणि मग निघणार आहे आम्ही दिव्यागरला. तिकडे जाऊन गणपतीचं दर्शन, उकडीचे मोदक, देन बॅक टू पुणे. एकदम पहिल्यासारखे ट्रेडिशनलच ठेवलेलं आहे या लोकांनी, चेंजेस नाही, रस्ते विस्ते. नमस्कार मित्रांनो, आलं बीचवरती मस्त भिजलोय वगैरे. आणि हे दोघं मोबाईल ओला होईल म्हणून पाण्यात येत नाही आहे, म्हणजे जास्त पाण्यात येत नाही आहे. तो काय करायचं अशा लोकांचा कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर इथून बीचवरून आता निघालो होतो आम्ही आणि आम्हाला काकू भेटल्या. तर त्यांनी उकडीचे मोदक आणलेत, दाखवतो तुम्हाला. ए अरे कुठं घेऊन चाललाय?
ते बघा फोटोग्राफर इज ऑन दी वर्क. आणि हे आहेत ते उकडीचे मोदक. ऑलवेज कॅरी कपल ऑफ वॉटर बॉटल्स एक्स्ट्रा, जेणेकरून बीचवर आल्यावरती असे पाय धुता येतील तुम्हाला आणि मगच गाडीत बसता येईल. आम्ही माणसांपेक्षा जास्त गाड्यांना जपतो. येस अस बोथ ऑफ अस. झालेलं आहे आता बीचवरती फिरून बिरून मस्त भिजलो, फोटोज काढले, उकडीचे मोदक खाल्ले. आता मोदक आम्हाला आता दिव्यागरला जाऊन खायचे. इथे काय एवढे सॅटिस्फॅक्टरी नव्हते. इथे काय एवढे सॅटिस्फॅक्टरी नव्हते उकडीचे मोदक. सो आता मी पटकन जाणार आहे रूमवरती, फ्रेश होणार आहे. फॉर्च्युनेटली 2 बाथरूम्स आहेत त्याच्यामुळे काही इश्यू नाही. अशा प्रकारे आम्ही रिलॅक्स लाव्यामध्ये जातो. नेक्स्ट समोरून ब्लॅक कलरची वर्णा गाडी येते. ब्रो कोड्स एक्सचेंज. सो लवकर आवरू आणि लवकर दिव्यासाठी स्टे ट्यून्ड. दर्शन मस्त झालं आता इथे. आणि आता इथे मंदिराच्या बाहेरच भरपूर सारे स्टॉल्स आहेत. इकडं आम्ही उकडीचे मोदक खायला आले. याला काय याचा मोह आवरे ना मोदकांवरचा. कसा आहे सांग बरं. काय करूया. कमाल. सकाळपासून 3 वेगवेगळ्या ठिकाणी ट्राय केलं. अजून एक करायचं. दिस इज द बेस्ट ऑफ इट, ऑल ऑफ दम. अजून एक करायचं. अजून एक करायचं. कमाल आहे कमाल. अच्छा ठीक आहे. हे आता बाजूच्या स्टॉलवरतून परत घेतलेत भाऊंनी. ह्याला सगळ्या स्टॉलवरचे मोदक ते ट्राय करायचे. दिस वन इज एक्स्ट्रा प्रीमियम. ते आलेत ताई दर्शन करून आणि त्यासाठी उकडीचा मोदक पण रेडी आहे इकडे. गाडी लॉक ओपन कर. ट्राय कर. पेपर पाहिजे. कसा आहे सांग हा वाला. हा छान आहे. है ना. मग तर उकडीचे मोदक खाऊन झाले. आता इकडे आलोक आणि हर्षल नाश्ता खानावं आहे. तिकडे आलो आम्ही थोडं ब्रेकफास्ट करायला आणि निघेल बॅक टू पुणे. 11 वाजलेत पण एवढी गरमी होती खतरनाक आणि ह्युमिड असल्यामुळे ना असं चिक झाले. असं कधी गाडीत बसतोय का AC लावतोय, व्हेंटिलेटेड सीट्स ऑन करतोय आणि घरी निघतोय असं झालं. बास झाला प्रवास. तर मित्रांनो अशा पद्धतीने आमची ट्रिप जी आहे श्रीवर्धनची ती संपलेली आहे. आणि या दोघांना मी ड्रॉप केले आणि आता घरी निघालो आहे. माझ्या टोटल स्टॅटिस्टिक्स ऑफ द ट्रिप विच आय विल शो यू राईट नाव. अराउंड 11 तास 21 मिनिटे आम्ही गाडी चालवली आहे. काल आणि आज मिळून 371 किलोमीटरची ट्रिप झाली आहे. आणि
मच गुड. बाकी जेवणा खाण्याचा राहण्याचा खर्च मिळून साधारण एक 3,000 ते 3,200 रुपये पर हेड पर्यंत गेले. दॅट इन्क्लूड्स स्टे, फूड फॉर 2 days अँड उकडीचे मोदक अँड रेस्टॉरंट. pretty good. Now heading home. मस्त 5-6 तासाची झोप घेणार आहे आणि प्लस रात्रीचे 8 तासाची 12-14 तास झोपायचा प्लॅन तर आहे आता. चलो, सी यू इन द नेक्स्ट व्लॉग. बाय बाय.